मस्त अशा साबुदाण्याच्या पापड्या बनवल्या आज. जास्त काही बनवलं नाही, 1.25 किलोच्याच बनवल्या. कारण हे पापड काही जास्तच छाती नाही, पण लहान पोरांसाठी बनवले. थोड्याशा नादी लावायला बरं राहते लहान पोरांना. तर असे मस्त गोल गोल झाले बघा, किती छान झाले. मस्त असे पातळ एकदम छोटे छोटे बनवले मी. असे मस्त झाले एकदम एकसारखे. काही आहे लहान मोठे पण मस्त आहे एकदम. हे तळल्या का भरपूर मोठे होऊन जाते बरं का. हे फिक्क्या पापड्या काही एवढे चालती नाही आम्हाला, पण मग बरं राहतं ते चिप्स, ते तिखट बटाट्याचे पापड्या आणि चकली. त्याच्याबरोबर थोडंसं वेगळं आयटम ठेवलं का बरं वाटतं कलरमध्ये. तर मग अशा थोडेच बनवले 1.25 किलोच्या. मस्त वाळल्या बरं का. आज खूप हवा होती. हवा असल्यामुळं आहे ना थोड्याशा चांगल्या नाही वाळल्या गेल्या त्या. उद्या परत वाळत घालावं लागतील. ते ऊन राहिलं ना चांगलं तर उन्हात मस्त वाळते. पण हवेने जास्त वाळती नाही ही वल्ला पापड. हवेने कोणत्या पापड्या वाळत्या, तांदळाच्या, नागलीच्या, या पापड्या वाळत्या पटकन वाळत्या. ही साबुदाण्याचं वल्ला राहतं ना, ही नाही वाळत हवेने. हवेने जागीच असं गार गार राहतं तसंच. मध्ये थोडं मध्ये थोडं वल्ल्याच वाटते. तर उद्या वाळू परत. आता एकदम असे मस्त चमकते बघा, एकदम सारखे आले. ते भारी आले, चिटकून बसले ते कपड्याला. ते आता काढावं लागतील एक एक. मस्त अशा दुपारी भरवूनाच्या उलथावं लागल्या पण त्या, कारण त्याला वरची पापडी आली का लगेच उलथावं लागत. नाहीतर ते लगेच चिटकून बसतं. चिटकलं का मग पापडच राहत नाही काहीच कामाचं. वरची पापडी धरल्या त्याला ऊन राहू ताण राहू लगेच त्याला बाजूला काढावं लागतं. नाहीतर मग काय उपयोग नाही राहत त्याच्यावाला टाकायचं. तर अशा मस्त पापडे बनवले. हां, तुमचं काय चाललंय? स्वयंपाक का संध्याकाळ झाली आता? माऊ, स्वयंपाक नाही करायचे आपल्याला? जेवायला कुठं आमंत्रण आहे का आज? आमंत्रण आहे आज जेवणाचं? ए बाबू, जेवणाचं आमंत्रण आहे आज? हां, कुठं जायचंय जेवायला? माऊ, दादू नको त्याचं नाव घेऊ. असंच, दुसरं काहीच नाही. येड ए, तोंडात काय अंगठा घालतो? असं बाय बाय करतो तोंडात अंगठा घालून असं. हां, बाय बाय. आमचा मल्हार बाय करतो. याचं नाव मल्हार आहे, त्याचं नाव शिव आहे. मोठ्याचं नाव शिव आहे, लहानाचं नाव मल्हार आहे. आणि अजून एक नातू आहे, त्याचं नाव कियान आहे. कियान का कियाश काय नाव आहे? कियान नाव आहे त्याचं, कियान नाव. मला ते नाव पण म्हणता येत नाही, कियान. पण आता त्याच्या मम्मी पप्पाचं नाव आहे ते. आपल्याला म्हणावं वाटलं तर म्हणावं, नाही तर नाही म्हणू. मी त्याचं नाव कृष्णराज ठेवेले, त्या छोट्या नाताचं. त्याचं नाव कृष्णराज आहे आणि याला काय म्हणत्या कियान. तर मी काय त्याला कियान मला म्हणताच येत नाही पहिली बात. मी माझे या मोठ्याला दोन्ही नातायचे नाव आहे ना शिव मल्हार ठेवलं आहे. तर त्याच्या या दोन्ही नातायचं म्हणजे त्यांच्या मम्मी पप्पाचं काही म्हणणं नव्हतं. ते म्हणे तुम्हाला जे ठेवायचं ते नाव ठेवा म्हणे आम्हाला म्हणे. मग मी त्यांच्या दोघांचे पण नाव मीच ठेवले शिव मल्हार. मोठ्याचं नाव शिवम आहे आणि लहानाचं नाव मल्हार आहे. तर मला खूप आवडते हे नावं. मग मी ठेवले त्यांचे सगळे कागदीपत्री तेच नाव आहे. तसं ते लहानाचं नाव आहे ना, त्यांनाच मी सांगत होते का कृष्णराज त्याचं नाव ठेवा, पण त्यांनी ऐकलं नाही माझं आलं. ते म्हणे नाही कियान ठेवायचे म्हणे आम्हाला. ते मला काही ते कियान म्हणता येत नाही, मी त्याला कृष्णराजच म्हणते. माझं पाहून हे दोन्ही लहानले पोरं त्याला कृष्णराजच म्हणते. त्याची बाबा पण कृष्णराजच म्हणते. आम्हाला काही कियान म्हणता येत नाही, मग त्याच्यापेक्षा कृष्णराजच म्हणावं. काय रे, कुठं चालला आता? कुठं चालला? संध्याकाळी वारं, इतकं वारं. आता संध्याकाळचं असं मस्त थोडंसं बाहेर फिरावं वाटतं. ऊन पण इतकं दुपारपर्यंत खूप उन्हाने जाळलं आणि नंतर हवा सुटली. इतकी हवा तर काही माप नाही त्या हवेचं. मग आता संध्याकाळचं मस्त वाटतं असं बाहेर फिरावं. तर
आज असं पापड बनवले घरातले, खूप म्हणजे पापड भरायचे होते तांदळाचे, अजून ते भरले. भरपूर काम पुरं होतं बरं का घरामध्ये, दिवसभर काम पुरं होतं. शेवयाच्या गव्हाचं पिठाचं चाळलं, ते चाळून चोळून ते तयार करून ठेवलं. बघा ट्रेन चालली, डेमो चालली, नेमो या गाडीचं नाव नेमो. तर ही चालली आता इगतपुरीला चालली नेमो. संध्याकाळची 6:30ला जाती ही गाडी नेमो. ही कोणती आली काय माहिती, नाशिकवरून. मेल्या उभा नाही राहते इकडं. अशा मस्त गाड्या आहे. इथून रेल्वे जाता, पोरं खेळते इथं हवेशीर मस्त. तिकडे नको जाऊ, इकडे चला, मध्ये नको जाऊ. भारी वाटतं बाहेर हवेमध्ये. घरात दिवसभर पोरांना पण बसून बसून वैताग येऊन जातो. पोरं कटवून जाते घरामध्ये गरमाटामध्ये. आज तर दिवसभर लाईट जायची यायची. लाईट नसल्यामुळं पोरांना पण घरामध्ये जमत नव्हतं, पण आम्ही काही बाहेर नाही येऊ दिलं पोरांना. तर असं मस्तच व्हिडिओ बघा. आता उद्या पण टाकल मी, उद्या काहीतरी बनवणारच आहे. तर टाकते उद्याचा व्हिडिओ, टाकालच उद्या. आजचा असा व्हिडिओ टाकला आहे, खूप दमून जातो आम्ही. चला, कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा. बाय. रामकृष्ण हरी.